हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबराधरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः। सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। सद्गुरो तूची उद्धारी तूची परम कल्याणकारी। आम्हा सतू अंगीकारी आत्मरूपत्वे। सद्गुरुनाथ महाराज की जय। सदाशिव समारंभाम् शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्ताम् वंदे गुरु परंपराम्। वंदे गुरु परंपराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी शीर्षाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग नमस्कार करतो। नित्याचं कठोपनिषदाचं पठण करणाऱ्या आदरणीय नीलाताई दातार यांना नमन करतो। आपल्या सगळ्यांना ब्रह्मस्वरूप श्रोता यांना मी वंदन करतो व आपण सगळे मिळून शांती पाठासह अभ्यासाला प्रारंभ करूया। सगळे मिळून शांती पाठ म्हणून ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। यदेवेह तदमूत्र यदमूत्र तदन्विह मृत्योः स मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति। मनसै वेदमाप्तव्यम्
नेह नानास्ति किंचन मृत्योस्त मृत्युम गच्छति य इह नानेव पश्यति. हे दोन मंत्र आहेत. भेद दृष्टी ज्याची आहे त्याची निंदा केलेली आहे. द्वैत बुद्धीने काय हानी होते याचं वर्णन केलं आहे. आणि या दोनही मंत्रांमध्ये दुसरी जी ओळ आहे त्यात काही प्रमाणात साम्य आहे. मृत्योस मृत्यू मापनोती मृत्योस मृत्युम गच्छती आणि य इह नानेव पश्यती, त्याचं चौथं चरण यांचं कॉमन आहे आणि तिसऱ्या चरणाचा अर्थ सारखा आहे. असे हे दोन मंत्र आहेत आणि हे भेददृष्टीची निंदा करणारे, हे मंत्र भेददृष्टीची निंदा करणारे आहेत आणि आम्ही भेददृष्टींना वरणारे आहोत. कोण आहोत? साधना म्हणजे काय? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. एका ठिकाणी बसून राहणे, डोळे घट्ट करून पालखट मांडणे, ही साधना नव्हे. साधना ही अखंड आहे. साधना ही सतत आहे. साधना ही अव्याहत आहे. साधना ही नित्य आहे. साधना ही सातत्याने होणारी गोष्ट आहे. साधना ही न थांबणारी प्रक्रिया आहे. कुठपर्यंत थांबायचं नाही या साधकांनी. ज्याप्रमाणे महानद्या आपल्या नाम आणि रूपांचा त्याग करून समुद्रामध्ये अस्तंगत होतात. समुद्रामध्ये गेल्यानंतर ती गंगा राहत नाही, यमुना राहत नाही, सरस्वती राहत नाही, नर्मदा राहत नाही, ती महानदी राहत नाही. तिच्या पाण्याच्या चवेत सुद्धा फरक पडतो. इतकंच नाही तर त्यांना ओहोटी आणि भरती पण यायला लागते. आतापर्यंत पूर येत होते पण फक्त पावसाळ्यात येत होते. आता ओहोटी आणि भरती हा रोजचा प्रकार सुरू झाला. पौर्णिमेची ओहोटी भरती आपल्या लोकांना माहिती आहे. ज्या वेळेला मी रत्नागिरीला गेलो, गणपतीपुळ्याला गेलो, त्यावेळेला मला तिथे कळलं की ओहोटी आणि भरती नावाचा प्रकार रोजच असतो. पौर्णिमेला तो जास्त असतो एवढंच. पण त्या महानद्या आपलं सगळं नाम आणि रूप समुद्रामध्ये अस्तंगत करतात, म्हणजे संपूर्णपणे समर्पित करतात. साधकाची साधना ब्रह्मरूपत्वापर्यंत जायला हवी. मी ब्रह्म आहे ही वृत्ती सुद्धा अस्तंगत झाली पाहिजे. ब्रह्मरूपत्वाशी याचा विलय झाला पाहिजे. आणि मी ब्रह्म आहे ही वृत्ती आहे की मी ब्रह्म आहे हा विचार आहे. मी ब्रह्म आहे हा विचार आहे आणि हा विचार सुद्धा सामावला गेला पाहिजे. आणि आता पुढचा प्रवास थांबलाय नद्यांचा. जीव ज्या वेळेला ब्रह्मरूप होतो त्यावेळेला परब्रह्म हीच सर्वात्मक वस्तू आहे ह्याचा त्याचा निश्चय झाला असतो. आणि मग मुंगीपासून ब्रह्मदेवांपर्यंत, मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांमध्ये तेच आत्मतत्व पाहतो. याला ब्रह्मानुभूती असं म्हणतात. आणि पुन्हा ते आत्मतत्व मी आहे म्हणजे सगळ्यांमध्ये मीलाच पाहतो. सर्वत्र मीच मी, मीच सर्वां माझी. काही जणांना आठवत असेल जुन्या लोकांना की मी रचलेल्या एका भजनाची ही ओळ आहे, सर्वत्र मीच मी, मीच सर्वां माझी. अशी स्थिती यायला पाहिजे. हा अनुभव असायला पाहिजे.
आणि आपण उपाधीशी तादात्म्य पावलो असल्यामुळे उपाधी सापेक्ष नानात्व बघतो. उपाधी सापेक्ष नानात्व आणि याला द्वैत बुद्धीचा खेळ असतो. ही द्वैत बुद्धी पुनर्जन्म घेण्यासाठी कारणीभूत ठरते, आमचं हनन करते, आमची हानी करते. ज्या वेळपासून जगाची निर्मिती झालेली आहे त्या वेळपासून जग नानाविध गोष्टींनी नटलेलं आहे. आता नटलेलं म्हणावं का हो? म्हणावं. जर माऊलींनी नटलेलं म्हटलंय, माऊली चिद्विलास आहे असं. चित स्वरूपाचा विलास आहे, चैतन्याचा विलास आहे आणि चैतन्य नटलेलं आहे म्हणण्यात काही गैर नाही. नटलेलं जर चैतन्य असेल तर त्यात गैर काय आहे? साखरेचाच सोफा सेट झालाय आणि साखरेचीच खुर्ची झाली आहे, साखरेचाच टिपॉय झालाय रुखवंतामध्ये. आता सोफा सेट, टिपॉय आणि खुर्ची जरी नटलेले असले वेगवेगळ्या आकारांनी, तरी त्यात साखरच ओतप्रोत भरलेली आहे. काल आपण पाहिलं होतं, सूत्रे मणिगणायो, सोनियाची मणी सोनियाचे सुते ओविले. एकदा अद्वैत वृद्धी निर्माण झाली की मग हिरण्य गर्भापासून जल तयार झालं, की हिरण्य गर्भापासून अग्नी तयार झाला, की हिरण्य गर्भापासून प्राण तयार झाला. हा भाग गौण ठरतो. हिरण्यगर्भ महत्वाचं ठरतं, जे यांचं अधिष्ठान आहे. आणि हिरण्य गर्भाचं अधिष्ठान ब्रह्म आहे, ते ब्रह्म मी आहे. मग आता पलीकडचा विषय आपोआपच अभेदत्वामध्ये विरून जातो. नामरूप नद्यांचं जसं संपतं तसं अध्यस्त अधिष्ठान रूप असतं, हे लक्षात ठेवा. काकांनी याचा अर्थ दिलाय, जे तत्व या देहेंद्रिय संघातामध्ये भासते तेच त्याचे पलीकडे आहे व जे अन्यत्र आहे तेच ह्यात आहे. जो मनुष्य ह्या तत्वात विविधता पाहतो तो मरणानंतर जन्म मरण रूप मृत्यूलाच प्राप्त होतो. ज्या वेळेला जगताची उत्पत्ती झाली, जगताची उत्पत्ती कशी झाली? थोडक्यात दोरीवर निर्माण झालेल्या सर्पाप्रमाणे झाली. कशी झाली? दोरीवरचा सर्प जसा निर्माणच झाला नाही पण भासला, तसं जगत निर्माणच झालं नाही पण भासत. रज्जू सर्प जितका आभासिक तेवढं हे जगत आभासिक, तेवढाच आत्म्यावरचा माझा देहही आभासिक. लहानपणी माझा देह गोंडस होता. बालक झालो तेव्हा तो चांगला दिसायला लागला. तरुण झालो त्यावेळेला माझा देह बलदंड दिसायला लागला. वृद्ध झालो माझा देह कृश दिसायला लागला, विद्रूप दिसायला लागला. ज्या देहाने स्वतःची 4 रूप बदललेले आहेत, तो देह आभासी की सत्य? आभासी. आणि म्हणून आभासिक जे असतं ती सगळी उपाधी असते. म्हणून अनादी कालापासून ब्रह्मस्वरूपावर नाना रूपत्वाने आभास निर्माण झाला आहे. आता त्या आभासाला क्लासिफाय केलाय. देहामध्ये जे आभासिक चैतन्य तयार झालं आहे त्याला जीव असं म्हणतात आणि जगतामध्ये आभासिक चैतन्य जे तयार झालेलं आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. ते आभासिक चैतन्यच परब्रह्म आहे.
आज विषय संपूर्णपणे शास्त्रीय मांडणीचा आहे. आज बारकाईने आणि एकाग्रतेने समजून घ्या. जीवाला अविद्या विशिष्ट साभास चेतन ही पदवी आहे, म्हणजे नामाधिकरण आहे. जीवाचं जेव्हा बारसं झालं त्यावेळेला शास्त्रकारांनी म्हणजे वेदांतकारांनी त्याचं नाव अविद्या विशिष्ट साभास चेतन असं ठेवलं. विशिष्ट शब्दाचा अर्थ काय होतो हे पहिल्यांदा पाहायला पाहिजे. आणि विशिष्ट म्हणजे वैशिष्ट्याने भरलेला. वर्गात दोन मुलं असतात. शिक्षक त्या एका मुलाला म्हणतात, अरे एवढ्या तुझं उत्तर आलं नाही मूर्खा. आता मूर्खा हे त्याचं वैशिष्ट्य आहे. का बरं? कारण जे शिकवलं ते त्याला समजलंच नाही, त्याच्या बुद्धीमध्ये ते उतरलंच नाही. मग त्याच्या बुद्धीत काय उतरलं? त्याच्या बुद्धीत त्याला जे उतरवून घ्यायचंय तेच उतरलं. तसं जीवाला देह खरा वाटतो, म्हणून जीव देह विशिष्ट आहे. आणि देह हा वास्तविक अस्तित्वात नसताना सुद्धा आहे असं वाटतं, म्हणून अविद्या. जी कधी विद्यमानच नव्हती तिला अविद्या असं म्हणतात. काय सुंदर. जे शास्त्रज्ञ असतात, जे ऋषीमुनी असतात, शास्त्रज्ञ शब्दापेक्षा ऋषीमुनी शब्द वापरू, ज्यांनी तपश्चर्या करून आपल्यासाठी जीवन खपवलंय, त्यांचा मोक्ष होऊन गेलेला आहे, तरी उर्वरित आयुष्य तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता आपल्यासाठी खपवलंय. आणि म्हणून आपल्याला त्यांनी सांगितलं, अविद्या विशिष्ट देहाला सत्य मानणारा जो तो जीव, आणि जगत आहे, आणि जगतामध्ये जे चैतन्य आहे ते खरं आहे असं वाटतं, त्याला माया विशिष्ट असं म्हणतात. तो ईश्वर आहे, तो जगताचा नियामक आहे, आणि जीव नियम्य आहे. इदे वेह तदमूत्र यदमूत्र तदन्विह. हे तत्व देह आणि इंद्रिय संघातामध्ये भासते, आणि देह इंद्रिय संघाताच्या पलीकडे सुद्धा जे आहे, देह इंद्रिय संघाताच्या पलीकडे ते जे अन्यत्र आहे तिथे सुद्धा ते भासत. तिथे सुद्धा ते भासत. आणि तिथे जे भासत ते ईश्वर चैतन्य, म्हणजे अविद्या विशिष्ट माया विशिष्ट साभास चेतन देहामध्ये भासत, त्यावेळेला अविद्या विशिष्ट साभास चेतन देहाच्या बाहेर अन्यत्र भासत, त्यावेळेला माया विशिष्ट साभास चेतन. आता ह्या सगळे जे क्लासिफाय करून दिले आहे आपल्या समजण्यासाठी करून, आपल्या समजुतीसाठी करून दिलेले आहे. आणि म्हणून अभ्यासू पुरुषाला हे चांगलं कळत. जीव आणि जगत हे कार्य आहे, आणि त्याला ईश्वर हा कारण आहे, ईश्वर हा कर्ता आहे. आता जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य ह्यातलं जीवत्व आणि ईश्वरत्व जर काढलं तर चैतन्य कायम आहे. हे सगळं काय समजून राहिलो? देहाच्या आतमध्ये असलेल्या सांघातात असलेलं चैतन्य आणि देहाच्या पलीकडे असलेल्या जगतात असलेलं चैतन्य हे एक आहे हे समजावून घेण्यासाठी सांगतोय. आणि आम्हाला तर नेहमी दोनच वाटतात. हा माणूस काळा, हा माणूस गोरा, हा उंच, हा ठेंगणा, हा हुशार, हा बुद्धू, हा श्रीमंत, हा गरीब. भेदाशिवाय आम्ही अभेदत्वामध्ये येतच नाही. हा श्रोता, हा वक्ता. अहो, श्रोता वक्ता हा व्यवहार्य भेद आहे, पण व्यवहार संपल्यानंतर आपण एक आहोत.
तुमच्यात आणि माझ्यात परमार्थत तसूभरही अंतर नाही. साम्य आहे. साम्य शब्द सुद्धा योग्य नाही, ऐक्य आहे. समजवण्यासाठी साम्य शब्द घ्यायचा आणि त्याचं ऐक्यामध्ये रूपांतर करून घ्यायचं. मग आता आतमध्ये असलेलं जे चैतन्य, कूट म्हणजे देह, देहाच्या आतमध्ये असलेलं जे चैतन्य, त्या चैतन्याला अविद्येने घेरलेलं आहे. आणि बाहेर जे असतं त्या चैतन्याला मायेने घेरलेलं आहे. म्हणजे अविद्येचं आवरण आणि मायेचं आवरण. आणि हा आवरणाचा जर भाग काढून टाकला तर ईश्वर चैतन्य आणि जीव चैतन्य हे दोनही एकच आहे. कार्यकारण उपाधीने युक्त झाल्यासारखं वाटतं आणि मग आम्ही त्यांच्यावर संसार धर्म आरोपित करतो. आत्मचैतन्य कुठल्याही संसार धर्माने लिप्त होत नाही. एकच आत्मा सगळ्यांच्या मध्ये स्थित आहे. कारण तो देश काल वस्तूच्या अतीत आहे. सजातीय विजातीय स्वगत भेदशून्य एक अद्वय आणि निर्विशेष निरुपाधिक प्रकाश स्वरूपाचा आहे. तो नाम रूपांमध्ये अनुस्यूत असणाऱ्या प्रत्यगात्म स्वरूपाचा आहे. ज्याप्रमाणे सर्व अलंकारामध्ये एकच सोनं व्याप्त असतं. अलंकार शब्दाचा अर्थ सोन्याची अखंड सत्ता. मग जीव शब्दाचा अर्थ चैतन्याची अखंड सत्ता. असं का घेता येत नाही मला? अलंकारामध्ये सोन्याची अखंड सत्ता असा अर्थ घेता येतो की नाही? द्वैत बुद्धी आपल्याला घालवायची आहे बरं का. सगळे जे प्रयत्न चालू आहे ना, ते आम्हाला असलेली जी समज आहे, आमच्या जवळ असलेली जी बुद्धी आहे, त्या बुद्धीचा विमोड करून शास्त्र बुद्धीचा त्या ठिकाणी संस्कार पेरायचा आहे. मग आता अलंकार म्हणजे सोन्याची अखंड सत्ता. सोन्याची अखंड सत्ता म्हणायचं की एकमेव सोनच. दोन्हीही म्हणणं सारखंच आहे. मग आता अलंकार म्हणजे सुवर्णाला दिलेलं नाम आहे. कुंडल, नेकलेस, बांगडी, पाटली हे सुवर्णांना दिलेलं नाव आहे. सुवर्णाला जर आवाज दिला की ए बांगडी, ए पाटली, तर सुवर्णाला नाही कळत. पण बांगडी आणि पाटलीला जर म्हटलं की ए सुवर्ण, तर तिला कळतं. म्हणजे सुवर्ण बांगडी पाटली झालं नाही. बांगडी पाटली होणं हा भास आहे आणि सुवर्ण ही वस्तुस्थिती आहे. म्हणून बांगडी पाटलीला सुवर्ण म्हणून आवाज दिला तर आवाज येतो. पण सुवर्णाला बांगडी आणि पाटली म्हटलं तर चालत नाही. कारण सुवर्णांना माहितीच नाही आपण बांगडी पाटली झालो. म्हणून तत्वदृष्टीने सोनं एक आहे. सोनाराजवळ ही दृष्टी असते. तसे सगळे जीव एकच आत्मतत्व आहे, ही संतांजवळ दृष्टी असते. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. एकच तत्व अनुस्यूत आहे. मग आता जर आम्हाला कळलं तर आपण बांगडी आणि पाटलीशी तादात्म्य पाहावं की सुवर्णाशी? मग देह नावाच्या उपाधीशी तादात्म्य पावावं की आत्म्याशी? जगत नावाच्या उपाधीशी तादात्म्य पावावं की ब्रह्माशी? आणि एकदा जर लक्षात आलं की तत्वाशी तादात्म्य पावलं पाहिजे आणि भेद उपाधीमध्ये आहे, तत्वामध्ये अभेद आहे, असं जर लक्षात आलं आमच्या बरोबर, तर ते म्हणतात ही वृत्ती गेली तरच आमचं काय होतं, एतद्वैतच आम्हाला ब्रह्मस्वरूप कळलं. आणि नाही तर हे जर आम्ही समजून घेतलं नाही आणि द्वैत बुद्धीलाच घट्ट केलं तर मृत्योस मृत्यू मापनोती य इह नानेव पश्यती.
जो विविधतेमध्ये रमला, रंगला, रेंगाळला, त्याला जन्म मरण रूप मृत्यूलाच समोर जावं लागतं. जन्म सोपा आहे का हो? प्रत्येकाने स्वतःच्या जन्माची आठवण करा. मुश्किलीने आपण जन्माला आलो. आलो तर सगळं सुखद झालं का हो? गोवर कांदण्यांपासून सुरुवात झाली. शेवट कुठपर्यंत आहे ठाऊक नाही. गोवर कांदण्यानी सुरुवात झाली. शेवट कुठे आहे, कोणत्या पिढीमध्ये आहे ठाऊक नाही. मधला काळ सुखाचा असू शकतो का? म्हणून जन्म मरण घेण्याची इच्छा कधीही अंतःकरणामध्ये येऊ नये. कोणाचा केवढाही चांगला जन्म असेल, प्रत्यक्ष राजाचा जरी जन्म असेल, तरीही तो अत्यंत क्लेशदायक असतो. बाहेरच्याला चांगला वाटतो. दुसऱ्याचा संसार तिसऱ्याला चांगला वाटतो, पण स्वतःच्या संसारात काही पडलं नाही असं वाटतं. मग दुसऱ्याचा संसार का बरं चांगला वाटतो? कारण तो दुरून पाहिला असतो म्हणून चांगला वाटतो. दुसऱ्याच्या संसारातले चटके दूर बसणाऱ्याला कळत नाही. शेकोटीच्या अंतरावर जो राहतो त्याला शेकोटीचा उजेड आणि आवश्यक तेवढी ऊब बरी वाटते. पण जो प्रत्यक्ष त्या विस्तवात जाऊन बसला आहे त्याला चटके बघ भाजून पोळून जाळून काढतात. संसारामध्ये सुख असूच शकत नाही. संसार हा विषयांचा बाजार आहे. देह हा सुद्धा त्यातला एक विषय आहे आणि विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. आणि म्हणून आम्हाला उपाधींपासून दूर राहिलो पाहिजे. काल थोडं बोललो होतो. उपाध्यांचं चिंतन करू नका. माझे सद्गुरू डॉक्टर आहेत असं समजू नका. माझे सद्गुरू ब्रह्मस्वरूप आहे. डॉक्टर काकांना डॉक्टर म्हणणं सामान्य माणसाचं काम आहे. आपण आतमध्ये त्यांना ब्रह्मच म्हटलं पाहिजे. आतमध्ये आणि ते जाणून म्हटलं पाहिजे, ते समजून म्हटलं पाहिजे, ते उमजून म्हटलं पाहिजे. जाणणं फार महत्वाचं. जाणतेने गुरु भजिजे आणि तेणे तेणे कृत कार्य होईल. जाणपणातून गुरु प्राप्त होणं आणि अजाणतेतून गुरु प्राप्त होणं यात महद अंतर आहे, लक्षात ठेवा. जाणतेपणातून औषध देणं आणि अजाणतेपणातून औषध घेणं यात फरक आहे. तुम्ही म्हणाल दोन्ही पण तर औषध सारखाच परिणाम करणार आहे. नाही, औषध तेच असलं तरी परिणाम तो नाही राहत. जाणतेपणातून औषध घेतल्यानंतर ह्या औषधाने काय काय दोष जातील हे कळायला लागतं. किती वेळाने जातील हे कळायला लागतं. किती प्रमाणात जातील हेही कळायला लागतं. त्यानंतर पुन्हा ते औषध केव्हा घ्यायचं हेही कळायला लागतं. अजाणतेपणाने घेतलेल्या औषधाने काय होणार आहे माहित नसतं. थोड्या वेळात आणखीन दुसरं औषध घेतो, थोड्या वेळात आणखीन तिसरी वस्तू खातो आणि असं करता करता जड परिणाम कशाचाच होत नाही. औषध यांनी जाणतेपणातून एकच औषध घेतलेलं आहे. त्यांनी मात्र अजाणतेपणातून 10 औषधं खाऊन टाकली आहेत. डोकं दुखण्यासाठी हे खाल्लं, नाही गेलं ते खाल्लं, नाही गेलं हे गेलं, ताप आला हेही पण खाऊन टाकलं. यांनी 10 औषधं खाल्ली आहेत, पण याला बरं वाटत नाही. त्या औषधांचे साईड इफेक्टचा त्रास वाढला. म्हणून जाणतेपणाने गुरु केला पाहिजे, जाणतेने गुरु व्हायचे.
अज्ञानी पुरुष नामरूपांना सत्यत्व देत असल्यामुळे जीव, जगत आणि ईश्वर यांच्यामध्ये एवढा भेद करतो आणि विश्वाच्या भिन्नत्वामध्ये, ईश्वराच्या भिन्नत्वामध्ये नेहमी द्वैत बुद्धी असते. कारण भिन्न शब्दच तसा आहे. आणि म्हणून म्हटलं आहे, मृत्यो समृत्यू मापनोती य इह नानेव पश्यती. एका मरणाकडून दुसऱ्या मरणाकडे जातो. हे वाक्य भयानक आहे. हे वाक्य खतरनाक आहे. हे वाक्य शहारे आणणार आहे. आणि सर्व भेदांमध्ये, सर्व उपाध्यांमध्ये तेच तत्व आहे. साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले. अवघे मिळवणी एकची झाले देहातीत वस्तू. म्हणून आमचे गुरु आणि तुमचे गुरु असा व्यवहार, असा भेद करू नका. गुरु तत्व दोनही गुरूंमध्ये एकच आहे. पण व्यावहारिक दृष्ट्या उपदेश आपल्या गुरूंकडून घ्यावा. व्यावहारिक दृष्ट्या दिलेलं साधन पुढे काय करावं हे आपल्या श्री गुरूंना विचारा. आपल्या श्री गुरूंना जर नसेल विचारत आहेत, तर त्या संप्रदायातल्या लोकांना विचारा. आणि सर्व वेदांच्या मध्ये अभेदत्व साकारलं पाहिजे. अभेदत्व समजून घेतलं पाहिजे. आणि ते जर समजून घ्यायचं असेल तर कोण समजावून घेणार अभेदत्व? म्हणून पुढचा मंत्र आहे, मनसे वेद माप्तव्यम नेह नानास्ति किंचन. मृत्योस्त मृत्युम गच्छति य इह नानेव पश्यति. काय म्हणतात डॉक्टर काकांनी अर्थ लिहिलाय, मनानेच हे तत्व मिळवता येतं. या ब्रह्मतत्वात निराळे असे काही नाही. जो पुरुष त्यात विविधता पाहतो तो मरण पावल्यानंतर जन्म मरण रूप मृत्यूला मिळतो. विविधता पाहणं हे साधना रिव्हर्स मध्ये जाणं आहे. काही जण कार चालवतात, इग्निशन सुरू झालं, गाडी न्यूट्रल वरच आहे. अरे बाबा गिअर टाकणं, टाकला रिव्हर्स, चालली गाडी मागे, चालली गाडी मागे. आता रिव्हर्स गिअर थांबवला की न्यूट्रल, आणि न्यूट्रल मधून रिव्हर्स, गाडी समोर जाऊनच नाही राहिली. त्याला असं वाटतं की न्यूट्रल मध्ये आयडलिंग वर गाडी उभी आहे म्हणजे आपला प्रवास चालू आहे. असे खूप साधक असतात. गुरु करून घेतात आणि त्यानंतर गुरुनी दिलेलं साधन डोळसपणे करत नाहीत. जाणतेपणाने गुरूंनी का दिलं, का बरं दिलं, त्यातनं काय व्हायला पाहिजे हे समजून घेत नाही. आणि आपल्या मनाने जे करायचं ते करत असतात. आणि मग साधनाचा सुद्धा कंटाळा यायला लागला. आणि म्हणून मग तो मृत्यू स्वमृत्यू गच्छती य इह नानेव पश्यति. मग कसं जाणलं पाहिजे? हे अंतःकरणाने जाणलं पाहिजे. आता जाणण्यासाठी देहही जाणण्याच्या योग्य नाही आणि आत्म्याला काही जाणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग आता जाणण्यालायक जर काही असेल तर चिदाभास युक्त अंतःकरण, चैतन्याने युक्त असलेलं अंतःकरण. आणि आत्मतत्व हे मनाच्या साह्याने जाणावं लागतं. म्हणून शंकराचार्यांनी चित्त प्रसाद लिहिला, समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले, शंकराचार्यांनी उपदेश शास्त्री नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्यात ते सांगतात आहे की ब्रह्मतत्वामध्ये जरा सुद्धा नानात्व नाही. डॉक्टर काकांना घरात नाना म्हणतात. डॉक्टर काकांना घरात नाना म्हणतात. माझ्या वडिलांना पण घरामध्ये नाना म्हणायचे. डॉक्टर काकांची
भेट झाल्यापासून हे लक्षात आलं की नानात्व नाही हा नाना शब्दाचा अर्थ आहे. डॉक्टर काकांमध्ये नानात्व, पहिला नानात्व आणि दुसरा नाही, नानात्व नाही असे डॉक्टर काका आहे. आणि म्हणून घरातल्यांनी त्यांना नाना म्हणणं सार्थकी लागलं बघ. पण आपण नाना शब्दाचा हा अर्थ घ्या की डॉक्टर काकांमध्ये नानात्व नाही, मग काय आहे? एकत्व आहे. काय आहे? तत्व आहे. काय आहे तत्व? त्याला आता काहीतरी नाव द्यावं लागेल. त्या तत्वाचं नाव ब्रह्मत्व आहे. आणि ब्रह्मस्वरूपामध्ये किंचित सुद्धा नानात्व नाही, म्हणून काकांना नाना म्हणतात. नानात्व, पहिला आणि दुसऱ्या नाचा अर्थ नाही, नानात्व नाही असे नाना म्हणजे डॉक्टर काका. मग हात पाय नाक कान डोळे आहेत की नाही हो, ते उपाधी आहे, तो भास आहे. एक लाट मोठी असते, एक लाट लहान असते. मोठ्या लाटेला आम्ही लाट म्हणतो, लहान लाटेला आम्ही तरंग म्हणतो. आता तरंग आणि लाट नावाची गोष्ट पाण्याच्या अनुषंगिक आहे का हो? नाही, नानात्व नाही. एवढी मोठी लाट, एवढी ताकदवर लाट, लाट मोठी, लाट ताकदवर, लाट लहान, लाट अगदी धडकल्यासारखी, असं काही नाही हो पाण्याच्या दृष्टीने. म्हणून स्वरूपामध्ये नानात्व नाही. आणि जो नानात्व पाहतो तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्येच अडकतो. मनसई वेदमाप्तव्य, म्हणून वेदांत हे जे ज्ञान आहे, ब्रह्मस्वरूपाबद्दलची जी वेदांनी करून ठेवलेली या ठिकाणी नोंदणी आहे, ही नोंदणी अंतःकरणाने समजून घ्यायची, बुद्धीनी त्याचा निर्णय करायचा. आणि तो निर्णय केल्यानंतर मग साधना करायची. आधी श्री गुरु आणि शास्त्र यांच्या उपदेशाचे संस्कार अंतःकरणावर झाले पाहिजे. लोक आधीच ग्रंथ वाचतात, गुरूंना नाही विचारत काय वाचू म्हणून. पहिले गुरूंचा उपदेश झाला पाहिजे आणि श्री गुरूंच्या उपदेशानंतर मग ते सांगतील त्या ग्रंथाचा आपल्या अंतःकरणावर संस्कार करून घ्यायचा. पहिले त्यांच्या उपदेशाचा संस्कार आणि मग त्या ग्रंथाचा संस्कार. अशाने ब्रह्मैक रस ऐक्य ज्ञान प्राप्त होतो. आत्माच एकमेव सत्य असून आत्मा व्यतिरिक्त काहीही अस्तित्वात नाही असा निश्चय आतमध्ये होईपर्यंत, अद्वय ज्ञान येईपर्यंत, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होईपर्यंत अभ्यास करावा लागतो. ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती हा शब्द वापरावा लागतो बरं का. अप्राप्याची प्राप्ती आहे ती, कारण ब्रह्मस्वरूप आहेच, फक्त ते मी आहे हे मला कळलं नाही, म्हणून प्राप्ती होईपर्यंत म्हणावं लागतं. अहो हा चष्मा आहेच माझ्या चेहऱ्यावर, पण ठेवला असा आहे कपाळावर. आता चष्मा कुठे आहे, चष्मा कुठे म्हणून शोधत राहिलो आणि मग एकदम तो अचानक हालचालीत घसरला, अंडाला डोळे, अरे सापडला. कुठे हरवला होता? अहो कपाळावरच होता, फक्त तुमच्या दृष्टीला दिसत नव्हता. सगळ्यांच्या दृष्टीला दिसत होता, तुमच्या दृष्टीला दिसत नव्हता. आणि म्हणून अविद्या असेपर्यंत नानात्वाची दृष्टी राहते, एकत्वाची दृष्टी विकसित न झाल्यामुळे ब्रह्मस्वरूप कळत नाही. जीवाला नानात्व बघण्याची सवय असते आणि संस्कारांनी आणि गुरूंच्या उपदेशानंतर ऐक्यत्व बघायला पाहिजे, एकत्व बघायला पाहिजे. आत्मस्वरूपामध्ये लेश मात्रही भेद नाही. भगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद सुद्धा नाही. आणि आम्हाला तर भेदच भेद दिसतात. मी यवतमाळात आहो, तुम्ही पुण्यात आहात. आम्ही सतत भेदाने बघत राहतो.
भेददृष्टी विकसित झाली की विवेक हरवतो. म्हणून दागिना पाहिला की त्याचा घाट पाहावासा वाटतो. महिला मंडळी त्याचा घाट बघतात, पुरुष मंडळी त्याची किंमत बघतात. म्हणजे चालले बहिर्गमन, बहिर्वृत्ती, बहिर्वृत्ती, बहिर्वृत्ती. अंतर्निष्ठ तितुके तरले, बहिर्निष्ठ तितुके बुडाले. होणाऱ्याला मात्र दागिना आणि त्याचा घाट याच्याशी काही दिसत नाही. त्यात असलेलं आत्मतत्व अनुस्यूत. मघाचा शब्द कोणता होता? फार सुंदर शब्द वापरला होता मग. अस्तंगत. मग आता नानात्वामध्ये एकत्व पाहण्याची वृत्ती उभारली पाहिजे. हे सगळे माझ्या गुरूंचे शिष्य, म्हणजे माझे बंधू आणि भगिनी, म्हणजेच माझ्या गुरूंचे अंश, म्हणजेच माझे आणि यांचा यात काहीही फरक नाही. मग सगळ्या गुरु बंधू भगिनींमध्ये ऐक्य. मग इतरांचे गुरु आणि माझे गुरु यांच्यामध्ये कुठलाच फरक नसल्यामुळे त्या गुरूंचे शिष्य आणि आम्ही यांच्यात ऐक्य. असं करता करता जीव आणि जगत हे भासमान आहे हे लक्षातून तो जीव ब्रह्मरूप होऊन जातो. तो नानात्वामध्ये रमण थांबतो. आकाशामध्ये संध्याकाळच्या वेळेला दिसणार गंधर्व पत्तन, सकाळच्या वेळेला दिसणार काय म्हणतात त्याला, आभा ना. आकाशामध्ये गंधर्व पत्तम माहितीये मला, अद्वैत मकरंदाच्या भाषेत. ते जे संध्याकाळी आपण पाहतो, वेगवेगळे चित्र दिसतात, आभास होतो, आणि ते सगळे जे काही दिसतं तो भास आहे. ते चित्र खरे नाही. पण याची खात्री करून घेण्यासाठी आणि पुनरावृत्ती करून घेण्यासाठी, सारखं सारखं तेच तेच घोकण्यासाठी श्री गुरूंची नितांत आवश्यकता असते. त्यासाठी त्यांना अनन्य भावाने शरण जावं. आत्मज्ञानासाठी त्यांची प्रार्थना करावी लागते. त्यांच्या समोर विनम्र भावाने उभं राहावं लागतं. हा विनयशीलता प्राप्त करण्यासाठी श्री गुरूंची काया वाचा आणि मनाने सेवा करायला हवी. त्यांच्या मुखातून शास्त्राचं श्रवण करायला हवं. श्रवणाचं रूपांतर मनन आणि निधिध्यासनामध्ये राहायला पाहिजे. आणि गुरु आणि शास्त्र यांच्या उपदेशाचे संस्कार त्याला अंतर्मुख करतात, त्याला परिपक्व करतात, आणि त्यांच्या अंतःकरणात एकत्वाची आणि ज्ञानाची दृष्टी उदयाला येते. आणि अहम ब्रह्मास्मी सर्वम खलु इदम ब्रह्म याची त्याला साक्षात अनुभूती येते. अशी ज्या वेळेला साक्षात अनुभूती येते त्यावेळेला अज्ञानजन्य उपाधीचा म्हणजेच भेदाचा निराश झालेला असतो. काय सुंदर आहे. विषय थोडासा कठीण आहे आज. उपाध्यांचा निराश आहे तर उदाहरणं कशाचे देणार? उपाध्यांचेच उदाहरणं असतात नेहमी. म्हणून अशा पद्धतीचं यथार्थ उपदेश जर श्री गुरूंकडून झाला असेल तर फार कठीण काम आहे सगळं. कारण श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू श्रीगुरूच मिळत नाही. आता बाहेर लोकांच्या भेटीगाठी व्हायला लागल्या, या अनुषंगिक लोकांशी बोलणं व्हायला लागले, त्यावेळेला शास्त्राचं ज्ञान सांगणारे श्रीगुरु फार विरळे आहेत हे लक्षात आलं. शास्त्राबद्दल बोलत नाही, संप्रदाय असत नाही, आणि असे अचानक उगवलेले जे असतात
पायाची धूळ घेतल्याने उद्धार होईल असं सांगून 100पेक्षा जास्त लोक मरावेत. दुर्दैव नाही का हे? जे पायाची धूळ घेण्यासाठी धावले त्यांचं दुर्दैव नाहीये? असं धावावंसं वाटणं दुर्दैव नाहीये? आत्मचिंतन करायला नको, अभ्यास करायला नको, शास्त्राचं चिंतन करायला नको, अध्ययन सांगू नका, फक्त लाभ सांगा, फक्त लाभ सांगा. आत्मज्ञानापासून वंचित राहतात आणि मृत्यू समृत्यू गच्छती स य इह नानेव पश्यति. तो नाही, य इह नानेव पश्यति. मनाला संस्काराचं वळण नसल्यामुळे, मनाला शास्त्राचं संस्कार नसल्यामुळे जगतात अनेक प्रकार दिसतात आणि अनेक प्रकार भासतात. या दिसलेल्या आणि भासलेल्या प्रकारामुळे अनुकूल प्रतिकूलाचं चिंतन होतं. त्यातून राग आणि द्वेष निपजतात, उद्भवतात. आणि या राग द्वेषाच्या आवेशामध्ये अख्खं आयुष्य निघून जातं आणि माणूस जन्म आणि मरणाच्या फेऱ्यामध्ये जातो. अज्ञानाचा त्याग न करता देहबुद्धीच घट्ट करतो. अहंकार, ममाकार, कर्तृत्व, भोक्तृत्व, कर्मफळ, सुख आणि दुःख याच्या चक्रामध्ये एकदा फसला की भेदबुद्धी, द्वैत बुद्धी त्याला घोर संसारामध्ये ढकलून देते आणि मग पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. द्वैत बुद्धीच हे घोर विनाशी फळ आहे. म्हणून अद्वैत दृष्टी तयार करायला पाहिजे, अभ्यासाने निर्माण करायला पाहिजे, श्री गुरूंच्या उपदेशाने ती घट्ट रुजवायला पाहिजे, शास्त्राच्या संस्काराने ती अखंड टिकवून ठेवता आली पाहिजे. आणि म्हणून असं आपल्या जीवनात झालं पाहिजे. आणि हे होण्यासाठी साधन जर कुठलं असेल तर मनसे वेद माप्तव्य. मनाच्या साह्याने, अंतःकरणाच्या साह्याने वेदांनी सांगितलं तसं प्राप्त करून घेतलं पाहिजे. काय सांगितलं वेदाने? ब्रह्मस्वरूपामध्ये किंचित सुद्धा नानात्व नाही. नेह नानास्ती किंचन. मग माझा मुलगा आणि त्यांचा मुलगा झालं का हो भेदाला सुरुवात? नेह नानास्ती किंचन, नेह नानास्ती किंचन. न इह नानास्ती, नाना पण नाही, किंचित सुद्धा नाना पण नाही. न इह, इथे कुठलंही नानात्व नाही आहे. आणि नानात्वाला शास्त्रामध्ये भेद असं म्हणतात, विविधता असं म्हणतात. नानात्व म्हणजे भेद, नानात्व म्हणजे विविधता, नानात्व म्हणजे वेगळेपण. या ब्रह्मस्वरूपात जरा सुद्धा वेगळेपण नाही. म्हणून ब्रह्मस्वरूपात स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही. म्हणून ब्रह्मस्वरूप एकम एवम अद्वितीयम आहे. सजातीय भेद, एका शरीरामध्ये डोकं, हात, पाय, कान, नाक, डोळे, सजातीय भेद झाला. विजातीय भेद नाही. एकच देह, नाक, कान, हात, पाय, डोळे हा स्वगत भेद झाला. सजातीय भेद
हा मनुष्य आणि तो मनुष्य, हा असा गोरा, काळा, उंच, ठेंगणा, तो असा, हा सजातीय भेद झाला. आणि विजातीय भेद, मनुष्य, पशु, प्राणी. म्हणून शरीरामध्ये नाक, कान, हातपाय हा स्वगत भेद झाला. दोन शरीरांमधला सजातीय भेद झाला. आणि मनुष्य आणि इतर प्राणी, पशु, पक्षी हा विजातीय भेद झाला. आत्म्यामध्ये स्वगत भेदही नाही, सजातीय भेदही नाही आणि विजातीय भेदही नाही. आणि म्हणून आत्मा एकम एवम अद्वितीय आहे. आत्मा एकमेव अद्वितीय आहे. असा आत्मा मी आहे. ह्या निश्चयापर्यंत येईल तर पुन्हा जन्म मरण होणार नाही. मग आता हा निश्चय कुठे ठेवायचा हो? अंतःकरणाने हा निश्चय गोळा करायचा आहे. ह्या निश्चयाला आता अंतःकरण म्हटलंय म्हणजे मन आलं, बुद्धी पण आली, त्याचे ठसे चित्तावर आले आणि अशा पद्धतीने द्वैत बुद्धीला पुन्हा डोकं काढायला जागा शिल्लक राहू नये असा प्रयत्न जर आम्ही बरोबर करत राहिलो, याच्यासाठी फक्त मनच आहे बरं का. म्हणून मनसई वेद मापत, मनसई वेद माप्तव्यम, मनसई वेद माप्तव्यम, नेह नानास्ति किंचन. एकदा हे लक्षात आलं की श्री गुरु सांगतील त्याप्रमाणे, म्हणून शास्त्रशुद्ध पद्धतीनेच अध्यात्म केला पाहिजे. नाम असो, ध्यान असो की तत्वज्ञान असो, तीन मध्ये सगळे साधन आहे, पण त्या शास्त्रीय पद्धतीने असल्या पाहिजे. मनाने नाही, कशाही नाही, कुठेही नाही, शास्त्राप्रमाणे असलं पाहिजे. त्याला शास्त्राप्रमाणे उत्तर असलं पाहिजे. नाहीतर ऋषी मुनींनी शास्त्र निर्माण करण्यासाठी स्वतःच आयुष्य खपवून नसतं दिलं. एवढी मेहनत घेतली आहे विद्यारण्याने. पहिले 6 प्रकरण झाले, देह ठेवावा लागला, त्यांच्या गुरूंनी तो पूर्ण केला आणि पंचदशी लिहून काढली. नेह नानास्ति किंचन, ब्रह्मस्वरूपामध्ये नानात्व नाही, किंचित सुद्धा नानात्व नाही. म्हणून हे तत्व डोळ्यांना दिसत नाही पण विवेकाने कळतो. चर्मचक्षूंनी दिसत नाही पण ज्ञान दृष्टीने अनुभवाला येतं. डोळ्यांना भेद दिसतात पण बुद्धी अभेदत्व पाहू शकते. डोळ्याला बांगड्या पाटल्या नेकलेस दिसत, बुद्धीला अभेद सोनं दिसत. म्हणून चर्मचक्षूंनी भेद दिसतात, ज्ञानचक्षुनी अभेद दिसतात. चर्मचक्षुंनी बाह्य दृष्टी दिसते, ज्ञानचक्षुंनी अद्वैत दृष्टी येते. चर्मचक्षु सुखदुःखाकडे घेऊन जातात, ज्ञानचक्षु आनंद रूपता प्रदान करतात. चर्मचक्षु उपाधी दाखवतात, ज्ञानचक्षु उपाधीच्या पलीकडे असलेलं तत्व बघायला शिकवतात. आणि ते तत्व एक आहे, ते तत्व मी आहे या अनुभवापर्यंत श्री गुरूंच्या मदतीने घेऊन जातात. त्यावेळेला अहम ब्रह्मास्मी सर्वम खलु इदम ब्रह्म असा अनुभव गुरु कृपेने साधकाला येतो. तो अनुभव डॉक्टर काकांच्या कृपेने आपल्या सगळ्यांना यावा, सगळ्यांना यावा. आज 135 जण आहेत, सगळ्यांना हा अनुभव आला पाहिजे. आणि या अनुभवात प्रथमभूत वाहण्यासाठी आपल्याला डॉक्टर काकांनी उपनिषद आणि भगवद्गीता याचा अभ्यास करायचा आदेश दिला आहे. म्हणून आपल्या अभ्यास वर्गाचं नाव श्रुती स्मृती स्वाध्याय मंच आहे. आपल्या सगळ्यांना नानात्व मिटून एकत्वाचा अनुभव माझ्या सद्गुरूंच्या कृपेने येवो अशी प्रार्थना करतो.
आणि आज इथे थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी सगळ्यांना. आता नाव न घेता रामकृष्ण हरी म्हणत नाही म्हणजे सगळ्यांना रामकृष्ण हरी म्हणता येईल मला.